पहिला विकेट डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. वरती चौकार, त्याच्यानंतर प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला बाद केलाय. आणि हाच तर अनुभव आहे. गेली कित्येक वर्षे क्रिकेट खेळत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये यतीन भोईर आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे पहा कव्हर ड्राईव्ह आपण केलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. थोडीशी चांगली झाली आहे. मी तर म्हणेन ऋषभ वॉरियर्सच्या टीमची. फुलटॉस बॉल, बॅटकट आहे. चेंडू जाईल घोषांकित रिझनमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये. आधीच्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर एक सिंगल. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. स्वतः ओनर आहेत, स्वतः कर्णधार आहेत. आपण पाहतोय निशिकांतजी तलेगावकर. इथे अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय. काय घडतंय मैदानामध्ये आणि धावचीची संधी, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट बॉल येतील सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल टीम नंदन स्ट्रायकर संघ. कारण आपण पाहिला आधीच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. बॅट्समन आकाशच्या बॅटमधून, त्याच्यानंतर यतीन भोईर यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे पहा पुन्हा एकदा क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा, परंतु तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. निर्धाव चेंडू, लगातारचे 2 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिलं 9 धावा, 1 गडी बाद 9. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मयूर भोईर. एक मोठं नाव आहे, परंतु समोर गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आपण पाहतोय. अमर गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल. इथे पहा हवेमध्ये लॉफ्ट केलाय आणि झेलची संधी आहे. आणि इथे काय घडलंय मैदानामध्ये, झेल कोणाचा सोडलाय, हे झेल सोडलाय की मॅच सोडली आहे, येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला माहिती पडेल. परंतु काय घडले सध्याच्या घडीला मैदानामध्ये, संधी निर्माण केली होती अमर या गोलंदाजाने, परंतु झेल सुटला. आधीचा आकाशांचा खूप सुंदर झेल टिपला तिथे, परंतु आता हा झेल सोडला. जीवदान मिळालंय मयूर भोईर या फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्थिर आहे 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय अमर. फुलटॉस बॉल. लॉंग ऑफच्या दिशेने खेळताना आपण पाहिलं, तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन्स. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती. यतीन भोईर काय काल खेळ राहिला या फलंदाजाचा. मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून आपण काल पाहिले. या आधीच्या सामन्यामध्ये ते उपस्थित नव्हते, परंतु या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार त्यांनी जबरदस्त या सामन्यामध्ये सुद्धा खेळलाय. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली 10 या आकड्यावरती.
पुढचा बॉल अमर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. इथे पहा क्रॉस दलान खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. जसे जसे डॉट बॉल येतील सामन्यामध्ये कमबॅक करेल टीम नंदन स्ट्रायकर्स आणि तेवढाच जास्त प्रेशर क्रिएट होऊ शकतो टीम ऋषभ वॉरियर्सच्या टीमवरती. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू टाकलेत, धावा खर्च केल्यात फक्त 1 अमर या गोलंदाजाने. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती टीम ऋषभ वॉरियर्सची, परंतु गोलंदाजाने तो सामना जिंकून दिला. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, बॉल स्विंग आणि मिस, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अमर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजी सुद्धा त्याची खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल, त्याला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न, स्वतः क्षेत्ररक्षक पोसेल का, परंतु अजून एक झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते परंतु झेल हातातून निसटला. जीवदान प्राप्त झालंय, 2 धाव पडून पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल 12 या आकड्यावरती. 1 गडी बाद. आकाश स्वस्तात परतले. त्याच्यानंतर एक भागीदारी करत असताना आपण पाहतो यतीन भोईर आणि त्यांच्या जोडीला मयूर भोईर बिग बॅटर आहेत, मोठं नाव आहे दोन्ही जुगाव क्रिकेट मधील. पुढचा बॉल आपण पाहतोय अमर गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर पतीचा चेंडू, कुठलाही संपर्क झालेला नाही आहे. डॉट बॉलची सांगता. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद. टीम ऋषभ वॉरियर्स आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. दोन षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण विचार केला 12 या आकड्यावरती. 1 गडी बाद. नवीन गोलंदाज स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं आजू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण ऐकतोय पाहतोय बिग बॅश प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार आयोजन, चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आजू आपण पाहतोय ओव्हर द विकेट. इथे पहा खोलवर पतीचा चेंडू, त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डीपीट विकेटला चेंडू जाईल, उचलला जाईल, तोपर्यंत मिळेल फक्त 1 सिंगल आणि सिंगल धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. आधीचे 2 सामने आपण पाहिले 45 धावा इथे डिपेंड्स करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे 40-45 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. आणि या मैदानावरती आपण पाहिलंय धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाही आहे. इथे पुन्हा एकदा लॉफ्ट केला, हवेमध्ये झेल आहे, पकडण्याची संधी आणि इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. अजून एक जीवदान दिलं जात आहे यतीन भोईर या खेळाडूला. थोडासा चेंडू लागलाय, दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळतील. हार्दिक भोईर संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या 14 या आकड्यावरती. मयूर भोईर आणि यतीन भोईर सुरक्षित आहेत. अजूनही आपण पाहिला या षटकामधील चेंडू 4 शिल्लक आहेत, म्हणजेच अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम ऋषभ वॉरियर्स या टीमला. आपण मगाशीच म्हणत होतो ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे त्याच्यामध्ये अभिषेकदादा भोईर असतील, दर्शनदादा भोईर असतील, दर्शनाताई असतील, नितीन भोईर असतील, सतीशजी पाटील, राजेशजी भोईर आपण पाहतोय, हेमंत भोईर, राजन पाटील साहेब, रवी पाटील साहेब, शीतलताई असतील, भानुदास म्हात्रे तुर्बेगावचे आहेत, त्यांनीसुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं आहे. संस्कार स्पोर्ट्स आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी बॅट दिल्या.
मयूर भोईर असतील, रोहित सोनावणे आहेत, विश्वास भोईर असतील, शार्दुल कौशिक, या सर्वांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिलं आहे. इथे मात्र सिंगल रन्स प्राप्त झाली. सिंगल धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. एक गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अज्जू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च केल्यात. पुढचा बॉल इथे पहा, बॉलला उडवलाय, लॉफ्ट केलाय आणि बॉल सरळ पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. फलंदाज आहेत, त्यांच्याकडे तसे पोटेन्शियल आहे, अनुभव आहे, एक काळ गाजवला या फलंदाजांना सुद्धा आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, स्वतःला सिद्ध केलंय. नवी मुंबई क्रिकेटमध्ये याही खेळाडूचं नाव आपण पाहिलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा अज्जू यांचा. इथे पहा, अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडूला अलॉंग द कार्पेट. तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु थांबवलं. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलने मात्र आता टीमची स्कोअर आपण पाहिला 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. एक गडी बाद. आकाश स्वस्त्यामध्ये परतले. आकाश परतल्यानंतर यतीन भोईर मैदानामध्ये आले. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, एक चौकार जरूर आपण पाहिला, परंतु सध्या मयूर भोईर शांत आपण पाहायला मिळत आहेत. इथे पहा, मोठा प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तीन षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 29 धावा. एक गडी बाद. टॉस जिंकला होता नंदन स्ट्रायकर्सच्या. नक्कीच आपण पाहूया, ज्याने सर्व स्पॉन्सर्स, हितचिंतक, देणगीदार या सर्वांनी आम्हाला स्पर्धेसाठी जे सहकार्य केलं आहे ना, त्यांच्याचमुळे ही आम्ही बिग बॅश प्रीमियर लीग आयोजित करू शकलो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं मयूरजी भोईर असतील, रोहित सोनावणे असतील, विश्वास भोईर असतील, शार्दुलजी कौशिक साहेब असतील, वैभव भोईर असतील, रमाकांतजी पाटील असतील, एच रियालिटर्स असतील, सूरज तांडेल असतील, स्वप्नील नाईक सर असतील, गोमा मडवी साहेब असतील, किरण कापसे असतील, उमेशजी भोईर असतील, हिमांशू पाटील साहेब असतील, सी के पाटील सर असतील, संजयजी भोईर असतील, संदेश भोईर, अजयजी भोईर, या सर्व देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. आज या सर्वांच्या सहकार्यामुळे एवढी चांगली स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येऊ शकलो. नवनवीन खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी आज केलेलं आयोजन. इथे पहा, थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु अवांतर चेंडू आहे, दिशा खराब आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जरूर मिळेल, ती म्हणजे टीम वृषभ वॉरियर्स या संघाला. संघाची धावसंख्या आता 30 आकड्यावरती जाऊन पोहोचली, 29 आकड्यावरती. 29 धावा आपण पाहतोय. आधी षटकामध्ये ना 28 धावा होत्या. इथे पहा, स्लॉट मध्ये दिलाय आणि त्याला पाठवलाय फ्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. डॉट बॉल आपण पाहतोय. बंटी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 35 धावा, 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. तीन षटकामध्ये 28 धावा होत्या. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये आपण पाहिलं वाईड आलाय, त्याच्यानंतर एक षटकार आलाय. थोडंसं करेक्शन होतं आधीच्या षटकामध्ये. 29 धावा आपण इथे लिहिल्या होत्या, परंतु एक धाव कमी होती त्यावेळी.
थोडंसं दुरुस्त केलं आहे आमच्या स्कोररने, माफी असावी त्याच्याबद्दल. धावसंख्येचा जर विचार केला तर 35 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट्स. टीम ऋषभ वॉरियर्स फलंदाजी करत असताना पुढचा बॉल बंटी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली आहे आणि इथे झेल पकडलाय वैभव भोईर या यष्टीरक्षकाने आणि दुसऱ्या विकेटचं पद. विकेट डाऊन दी ग्राउंड. पाहावी लागेल. अवांतर चेंडू आहे. इट्स व्हाईट बॉल. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 37 आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक प्रगती पथावरती बंटी यांचं आणि मयूर भोईर यांचा काय खेळ राहिलाय महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगमध्ये. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळत असताना चांगला दर्जेदार खेळ त्यांचा आपण पाहिला. टॉफेस लागले, बॉल हवेमध्ये, परंतु चाललाय घोषांकित रिझनमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल रन्स. सिंगल धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल 38 आकड्यावरती. 38 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील अजूनही, म्हणजेच काय 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील? जेवढ्या जास्त धावा जोडल्या जातील तेवढं प्रेशर क्रिएट होऊ शकतो. इथे पहा, स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय. फ्लॉट मध्ये लाजवाब फटका बॅट्समन मयूर भोईर यांच्या बॅटमधून. आपण पाहतोय ओव्हर द विकेट. धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली. पहिलाच डॉट बॉल टाकलाय. मनोबल आता वाढेल, कारण कोणत्याही गोलंदाजाचं, नवख्या गोलंदाजाचं ज्यावेळी पहिलाच बॉल निर्धाव येतो त्यामुळं मनोबल उंचावत असतो, आत्मविश्वास थोडासा वाढत असतो. परंतु समोर जो बॅटर आहे मयंक, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. पुढचा बॉल
इथे पहा क्रॉस दलान खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि काय घडतंय मैदानामध्ये. थोडासा थ्रो खराब होता तरी एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलं 45 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूर भोईर सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपण बघता आर्यन ओव्हर द विकेटने वेगवान टाकलाय सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, वाह बाय वाह, ला जॉब क्षेत्ररक्षण, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिला. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावाने मात्र संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली 47. 2 गडी बाद 47 धावा आपण पाहतोय. ऋषभ वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करत असताना बिग बॅश प्रीमियर लीग 2025 हे पर्व जो संघ जिंकेल तो मात्र शीतलादेवी क्रिकेट क्लबच्या विरुद्ध जाऊन भिडेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल आर्यन आपण पाहतोय ओव्हर द विकेट. मयूर भोईर इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न थांबवलाय. धावचीची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. मयंकला मात्र माघारी परतावा लागेल. तिसऱ्या विकेटचं पतन. चेंडू करतोय आकाश भ्रमण, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पाहिलं 53 धावा बनवल्यात. 54 धावांचं लक्ष ठेवलंय टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघासमोर. चांगली बॅटिंग आपण पाहिली मयूर भोईर या फलंदाजांची. नावाला सन्माननीय मनोजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं. 5 षटकाचा खेळ संपला. 5 षटकामध्ये 53 धावा 54 धावांचं लक्ष ठेवलं आहे नंदन स्ट्रायकर्सच्या संघाच्या समोर. आपल्या नावाला साजेचा असलेला खेळ मात्र मयूर भोईर यांच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आता पुन्हा एकदा जाऊया DJ मास्टर यांच्याकडे. सर्व आपल्या स्पर्धेसाठी बिग बॅश प्रीमियर लीग 2025 चेतनदादा भोईर, ओमकारदादा भोईर, मंथन पाटील ही सर्व टीम एवन जोडी यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलेत असे सन्माननीय अभिषेकजी भोईर साहेब असतील, दर्शनदादा भोईर असतील, दर्शनाताई असतील, नितीन भोईर असतील, सतीशजी पाटील, राजेशजी भोईर, हेमंत भोईर, राजेन पाटील सर असतील, रवी पाटील साहेब असतील, शीतलताई असतील, भानुदास म्हात्रे, संस्कार स्पोर्ट्स मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी बॅट दिले, मयूर भोईर, रोहित सोनावणे, विश्वास भोईर, शार्दुल कौशिक साहेब असतील, वैभव भोईर असतील, एच रियालिटर्स असतील, रमाकांतजी पाटील साहेब, सूरज तांडेल, स्वप्नील नाईक साहेब असतील बोनकडे गावचे, गोमा मडवी साहेब असतील, किरण कापसे, उमेश भोईर, हिमांशू पाटील, CK पाटील साहेब, संजयजी भोईर साहेब, संदेश भोईर साहेब, अजयजी भोईर साहेब, या सर्वांचं खरोखर आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. कारण आपण केलेल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो, एवढं मोठं दमदार आयोजन करू शकलो. त्यामुळं सर्व हितचिंतक, स्पॉन्सर्स, देणगीदार, पाठीराखे या सर्वांचं पुन्हा एकदा एवन जोडी ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
आणि जो संघ जिंकेल तो मात्र शीतलादेवी क्रिकेट क्लब या संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि शीतलादेवी क्रिकेट क्लब संघाचा सुद्धा खेळ खूप चांगला राहिला आहे. थोडासा शेवटच्या षटकामध्ये जतीन पाटील यांनी तो अवांतर चेंडू टाकले, तिथे कुठेतरी बॅकफुटला संघ थोडासा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मंथन पाटीलने जो षटकार मारला आणि सामना जिंकून दिला होता शीतलताई फायटर्सच्या संघाला. शीतलताई फायटर संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. 54 धावांचं लक्ष्य, 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाकडून. अमर आपण पाहतोय, अमरचा सध्याचा खेळ या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला आहे आणि चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय अमर. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या सर्वच डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ त्याचा राहिला. इथे सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने मयूर भोईर. इथे पहा वेगाने टाकलाय बॉल, डॉट बॉलची सांगता. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. क्षेत्ररक्षणाची जर विचार केला आपण, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, शॉर्ट मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बॉल हवेमध्ये उडवला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये आणि इथे झेल सुटलाय. प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण अमरचा ज्या पद्धतीचा खेळ राहिला या स्पर्धेमध्ये आता कुठेतरी डोक्याला हात लावले असतील, कारण झेल सोडलाय आणि झेल सोडलाय कोणाचा? अमर या फलंदाजाचा. कारण आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये अमरची बॅट तलपली, तब्बल 80+ धावा केल्या. त्याच्यानंतर अमर बाद झाले होते, संघ 30 धावांवरती गारद झाला होता आणि आता आजच्या दिवसामधला आपण सामना पाहिला, 89 धावांचं लक्ष्य, 87 धावांचं लक्ष्य त्यांचं राहिलं होतं. म्हणजे जेवढी संधी अमरला मिळाल्या ना त्यांनी त्याचं सोनं केलं आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जसे जसे डॉट चेंडू येणार तसं तसं प्रेशर क्रिएट होईल ते जे टीम आपण पाहतोय नंदन स्ट्रायकर्सच्या संघावरती. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय, स्विंग आणि मिस. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि म्हटलं आता मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात, अजून एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होते, एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे मित्रांनो. आपल्या नावाला साजेसा असलेला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू टाकल्यात, 1 धाव खर्च केले, 54 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना हो इथे सन्मान दिलाय, थांबवलाय. आणि अमरला माहिती आहे जेवढी संधी अमरला दिली जाईल तेवढं अमर त्याचं सोनं करू शकतो. अमरकडे क्षमता आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस नंदन स्ट्रायकर्स बिनगडी बाद 1. खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये मयूर भोईर यांनी मात्र फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केले. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे त्यांची. नवीन गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं नागेश, पहिल्या मॅचचा हिरो आपण पाहिला. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, नागेश. इथे पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल, डॉट बॉल. 1 बाउन्सची ताकीद दिली जाते. निर्धाव चेंडू आला इथे, म्हणजेच काय लगातारचे 5 चेंडू निर्धाव आलेत. 54 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल आपण पाहिला, सिंगल धाव काढली, त्याच्यानंतर 5 चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झाली आहे. पुढचा बॉल नागेश आपण पाहतोय. इथे पहा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तस तसं प्रेशर क्रिएट होऊ शकेल टीम
नंदन स्ट्रायकर्सच्या टीमवरती. आणि मी आधीच म्हटलं होतं या मैदानावर ते धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाही आहे. क्षणाक्षणाला रंग बदलवणारी खेळपट्टी आपण पाहतोय. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते ही खेळपट्टी. इथे बॉलला हवेमध्ये लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल आणि पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय. अमर आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला परतत असताना आणि समोरच्या संघामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण सेलिब्रेशन पहा, त्यांना माहिती आहे पोटेन्शियल आहे, क्षमता होती अमरकडे आणि ही विकेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी झालं विंदलं होतं, जाळ्यामध्ये अडकवलं आहे, मोठा गडी बाद झाला आहे. पहिल्या विकेटचं पतन, संघाची धावसंख्या जर आपण विचार केली फक्त आणि फक्त स्थिर राहिल्या 1 या आकड्यावरती, 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नागेश गोलंदाजी मार्कवरती 54 धावांचं लक्ष्य, त्याचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी आता संघर्षाची, अडचणीची निर्माण झाली आहे. संघर्ष करतोय टीम नंदन स्ट्रायकर्स. ओव्हर द विकेट, इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, लगातारचा निचरा, डॉट बॉल आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत खूप चांगले टाकलेत. संघाची धावसंख्या जर विचार केला फक्त आणि फक्त सिंगल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. लास्ट जॉब गोलंदाजी टीम ऋषभ वॉरियर्स या संघाची. इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला बीट केलाय, त्याचा स्टान्स ओळखलाय, त्याचा फुटवर्क पाहिलाय आणि या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर टाकल का हा कारनामा आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सागर पाटील या गोलंदाजाने केलाय. त्याच्या नावावरती तो विक्रम राहिलाय आणि दुसरा विक्रम होईल का नागेशाचा. पुढचा बॉल इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नागेश या गोलंदाजाची. चला, पंचांचा जो काही निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, या स्पर्धेचा नियम आहे. आणि 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण जर विचार केला, 1 गडी बाद झालाय, 1 धावा. ला जवाब गोलंदाजी टीम ऋषभ वॉरियर्सच्या संघाची. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांसमोर कधी एकनिष्ठ असणाऱ्या माणसांच्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आयुष्यामध्ये कधी पराभूत होत नाहीत. कारण आपण पाहिलं आधीच्या सामन्यामध्ये जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही सुद्धा तिथे तुमच्या झुकावं लागतं. कारण आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं यतीन भोईरसुद्धा उपस्थित नव्हते, मयूर भोईर उपस्थित नव्हते आणि त्यावेळी या संघाने विजय संपादन केला आणि तिथूनच या संघाने एक वेगळीच ओळख निर्माण केली, वेगळी छाप पाडली या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. महेश आपल्याला पाहायला मिळतील आणि 40+ खेळाडू आहेत. आधीच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती आणि मयूर भोईर नसताना सुद्धा सामना जिंकला होता. यतीन भोईर नव्हते तरी सुद्धा या टीमने चांगला सामना जिंकला होता. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आजूच्या बॅटमधून एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि आता मात्र 11 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर ही पहिली सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 54 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी खडतर पाहायला मिळते नंदन स्ट्रायकर्स या टीमची.
इथे पहा खोलवरपतीचा चेंडू, त्याला हवेमध्ये लॉफ्ट केला, झेल पकडण्याची संधी, परंतु थोडा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 4 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती महेश आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये आहे ना खूप वेगळं काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न केला जातोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यावेळी मान्यवरांचा सन्मान केला जातो तिथे एक स्पर्धेची वेगळी भेटवस्तू दिली जाते, परंतु या स्पर्धेमध्ये एक रोपटं दिलं जाते. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं प्रत्येक संघामध्ये एक 40+ खेळाडूला संधी दिली जाते. प्रत्येक संघामध्ये नवनवीन खेळाडूंना संधी दिली जाते आणि त्याच्यासाठीच या स्पर्धेचं आयोजन केले गेलं आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चालला आहे. संघाची धावसंख्या आता पुढे जाईल 5 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 54 धावांचं लक्ष्य, त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी खराब सुरुवात झाली मी तर म्हणेन नंदन स्ट्रायकर्स या संघाची. कारण अमर बाद झाले. अमरकडे जी क्षमता होती, पोटेन्शियल होते, विश्वास होता. इथे फुलटॉस बॉल, त्याला लॉफ्ट केलाय, चेंडू थांबणार नाहीये, सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार खेळला या स्पर्धेमध्ये. इथे अजून एक मोठा लॉफ्ट केलाय, चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी, परंतु झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि धावचीची संधी निर्माण झाली आहे. अज्जू आता माघारी पडतील. आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हार्दिक भोईर. यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. संघाची धावसंख्या आता सध्याच्या घडीला स्थिर राहिल्या. 12 धावा आपण पाहतोय. 2 गडी बाद 12 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहे. टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाच्या 54 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी अडखलत आणि संघर्षाची राहिले आहे. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत आता 12 आणि जिंकण्यासाठी गरज राहिली ती म्हणजेच 12 बॉल 42 रन्स. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला. बंटीकडे क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल ओमकार दमामे. काय स्पेल हाताळला होता आधीच्या सामन्यामध्ये, एकतर्फी विजय मिळवून दिला होता. निसटता विजय तिथे मिळवला होता ऋषभ वॉरियर्सच्या संघाने. पुढचा बॉल ओमकार दमामे धीम्या गतीने टाकलाय, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा येईल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. या सत्रामध्ये फक्त आपण विचार केला पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर मयूर भोईर, यतीन भोईर यांचे चांगला खेळ राहिला आहे. मोठमोठे फटके आपण त्यांचे पाहिले, षटकार चौकार पाहिले. परंतु ह्या सत्रामध्ये जर उत्तरार्धाचा जो विचार केला ना तर बंटीच्या बॅटमधून फक्त एक षटकार आलाय. पुढचा बॉल ओमकार दमामे. ओहो हो फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हे सांगत असताना गोलंदाज ओमकार दमामे निराश झालेत फलंदाज हार्दिक भोईर. आणि त्यांना माहिती आहे मोठे फटके खेळणं आवश्यक होतं, त्या पद्धतीने खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. कारण सध्या संघाची गरज ओळखून तुम्हाला खेळ करावा लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय.
संघ थोडासा स्ट्रगल करतोय आणि यातून बाहेर काढायचे असतील मोठे फटके खेळावे लागतील. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. विशाल डावखुरी आताचे फलंदाज आहेत. ओमकार दमामे पुढचा बॉल. इथे पहा अलंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल 14 या आकड्यावरती. अजूनही 40 धावांची गरज आहे टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय. 53 धावावरती थांबवलं ऋषभ वॉरियर्सच्या टीमला, परंतु त्याचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी खराब झाली मी तर म्हणेन. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते ओमकार दमामे. आधीच्या सामन्यामध्ये मयूर भोईर उपस्थित नसताना सुद्धा जो सामना जिंकला त्या सामन्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली होती. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला देण्यात आला होता. ओमकार दमामे पुढचा बॉल आपण पाहतोय. फुलटॉस बॉल. बंटीला हे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये. मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बंटी आपण पाहिलं कालच्या दिवसापासून खूप चांगला खेळ करतो या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सामन्यामधून त्याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिले. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमकार दमामे आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक फुलटॉस बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि बॅकअप चांगले असल्यामुळे सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगल धावेने मात्र संघाची धावसंख्या आता पुढे जाईल 21 या आकड्यावरती. 7 चेंडू 33 धावांची गरज. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण पाहिलेत. 6 चेंडू आणि 33 धावा. 7 चेंडू 33 धावा. एखादा षटकार आला रंगत वाढू शकतो या सामन्यामध्ये. ओमकार दमामे पहा अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय. चांगला झेल पकडण्याची संधी निर्माण झाली होती परंतु इथं अडवला. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. आणि इथे पहा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव मिळाली. 2 धावल्या. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. त्याच्यामुळे संघाचा 23 आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा. ऋषभ वॉरियर्स या संघाचा. ओमकार दमामे यांनी षटकार जरूर खाल्ला परंतु आपल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्यांनी 11. चांगली गोलंदाजी हाताळली. ऋषभ वॉरियर संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मयंक आपल्याला पाहायला मिळतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बंटी प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. कारण एका बाजूने आपण पाहिलं प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या बाजूला त्याला जशी साथ मिळायला पाहिजे होती तशी मिळालेली नाहीये. पुढचा बॉल मयंक यांचा. इथे दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज मात्र बाद झालाय.
गोलंदाजी मार्कवरती मयंक. 31 धावांचं अजूनही आवश्यकता. इथे अवांतर चेंडू आहे. डिक्लेअर मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव मिळेल 22च्या रूपाने. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 1. संघाची धावसंख्या जर विचार केला जाऊन पोहोचल्या 24 आकड्यावरती. इथे दिशा पाहावी लागेल. अवांतर चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतात व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 25 आकड्यावरती. अजून 29 धावांची गरज आहे. इथे बॉल हवेमध्ये लॉफ्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का. परंतु चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लक्ष त्याचा पाठलाग करताना अक्षरशः ढासळला मित्रमंडळीला संघ. इथे पहा फुलटॉस बॉल. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा सरळ बॅट आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मयूर भोईर ठरलाय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. मयूरजी भोईर आणि टॉससाठी सुद्धा या. ऋषभ वॉरियर्स कॅप्टन आपण टॉससाठी या.